नमस्कार. आज आपण पाहणार आहोत एक पौराणिक कथा, हनुमानाचा विवाह आणि रहस्यमय कथा. हनुमान ब्रह्मचारी असूनही विवाह झाला, या चुकीच्या समजुतींवर विश्वास ठेवू नका. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. चला तर पाहूया. जय श्री हनुमान, जय बजरंगबली. हनुमानजी विवाहित होते का? जर हो तर अखेर ती रहस्यमय स्त्री कोण होती, जिला रामभक्त हनुमानाची पत्नी म्हटली जाते? शतकानुशतके या प्रश्नाने भक्त आणि विद्वानांना गोंधळात टाकले आहे. आज आम्ही तुम्हाला त्या रहस्याची गोष्ट सांगणार आहोत, जी जाणून तुम्ही थक्क व्हाल. नमस्कार प्रिय प्रेक्षकांनो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल भाविक भक्तिमयमध्ये. प्रिय प्रेक्षकांनो, आज मी एक नवीन गोष्ट, एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर उपस्थित झालो आहे. आजची जी कथा आहे ती अत्यंत ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी आहे. कथा सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक नम्र विनंती आहे. शास्त्रात असे म्हटले आहे की अर्धवट सोडलेली कथा दुःख आणि पापाचे कारण बनते. म्हणून ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि जर तुमच्या आराध्य देवतेवर व हनुमंतावर खरे प्रेम असेल तर या व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय बजरंगबली लिहून आम्हाला पाठिंबा द्या. प्राचीन भारतीय धर्मग्रंथामध्ये आणि पौराणिक कथांमध्ये हनुमंताचे वर्णन अनेकदा बालब्रह्मचारी म्हणून केले जाते, परंतु काही अज्ञात आणि दुर्मिळ ग्रंथांमध्ये, विशेषतः पराशर संहितेमध्ये त्यांच्या वैवाहिक जीवनाचा उल्लेख आढळतो. हा असा एक पैलू आहे जो सर्वसामान्यांना खूप कमी माहीत आहे. आज आम्ही तुम्हाला हनुमंताची पत्नी, त्यांच्या विवाहाची परिस्थिती आणि याशी संबंधित रहस्याबद्दल सविस्तर सांगणार आहोत. सध्या तेलंगणा राज्याचा खम्मम जिल्ह्यात एक मंदिर आहे, जिथे हनुमानजी आपल्या पत्नी सुवर्चला हिच्यासोबत विराजमान आहेत. हे भारतातील एकमेव असे मंदिर आहे जिथे हनुमानजींची त्यांच्या पत्नीसोबत पूजा केली जाते. या मंदिराची उपस्थिती हनुमानजी विवाहित असल्याच्या दाव्याला बळकट करते. चला ही अनोखी आणि अद्भुत कथा सविस्तरपणे जाणून घेऊया. हनुमानाचा जन्म आणि शिक्षण. कथा सुरू होते हिमालय पर्वताच्या उत्तर क्षेत्रात, जिथे वानर जातीचे एक शक्तिशाली राज्य होते. या राज्याचे राजा कुंजर होते, ज्यांच्या पत्नी राणी आदिती होत्या. राजा आणि राणी दोघेही धार्मिक प्रवृत्तीचे होते आणि नियमितपणे देवांची पूजा अर्चा करायचे. एकदा राणी आदिती गर्भवती झाल्या. प्रसूतीच्या वेळी राजवाड्यात एक दिव्य प्रकाश पसरला आणि स्वर्गातून फुलांचा वर्षाव झाला. एका सुंदर कन्येचा जन्म झाला, जिचे नाव अंजना ठेवले गेले. अंजनाच्या जन्माच्या वेळी आकाशवाणी झाली की ही कन्या एखाद्या महान आत्म्याची माता बनेल, जो त्रिलोकात आपल्या शक्ती आणि भक्तीसाठी प्रसिद्ध असेल. अंजना मोठी झाल्यावर अत्यंत सुंदर आणि गुणवान झाली. ती नियमितपणे महादेवाची म्हणजे शिवांची आराधना करायची आणि कठोर तपश्चर्याही करायची. तिच्या या समर्पणावर प्रसन्न होऊन भगवान शिवाने तिला वरदान दिले की तिचा विवाह एका अशा वीराशी होईल, जो आपल्या काळातील सर्वश्रेष्ठ योद्धा असेल. अंजनीच्या जीवनकाळात तिचा विवाह किष्किंधा राज्याचे प्रसिद्ध योद्धा केसरी यांच्याशी झाला. केसरी आपल्या शक्ती आणि पराक्रमासाठी प्रसिद्ध होते. ते वानर जातीतील सर्वात प्रतिष्ठित योद्ध्यांपैकी एक होते आणि सुग्रीव तसेच बाली यांच्या दरबारात विशेष स्थान राखायचे. अंजना आणि केसरी यांचे दाम्पत्य जीवन सुखी होते, परंतु खूप काळ लोटल्यानंतर त्यांना संतान सुख मिळाले नाही. दोघांनी संतती प्राप्तीसाठी कठोर तपश्चर्या आणि विविध देवांची आराधना सुरू केली. एके दिवशी अंजना पर्वताच्या शिखरावर ध्यानमग्न होती. तिच्या सौंदर्यावर आणि तपश्चर्येवर मोहित होऊन पवनदेव तिच्याकडे आकर्षित झाले. पवनदेवांनी एक दिव्य रूप धारण केले आणि ते अंजनाकडे आले. अंजनाच्या तपश्चर्येवर आणि शुद्ध भक्तीवर प्रसन्न होऊन पवनदेवाने तिला वरदान दिले की तिला एक पुत्र प्राप्त होईल, जो देवांसारखा शक्तिशाली आणि पराक्रमी असेल. पवनदेवांच्या आशीर्वादाने अंजना गर्भवती झाली. जेव्हा ही बातमी केसरीला कळाली तेव्हा सुरुवातीला ते काळजीत पडले, कारण त्यांना अंजना गर्भवती होण्याचे कारण माहीत नव्हते. परंतु जेव्हा अंजनाने त्यांना पवनदेवाच्या आशीर्वादाची कथा सांगितली तेव्हा केसरीचे समाधान झाले आणि ते प्रसन्न झाले की त्यांच्या वंशात एक महान पुत्राचा जन्म होईल. अंजनापासून जन्मलेल्या पुत्राचे नाव अंजनेय ठेवले गेले, ज्यांना नंतर हनुमान या नावाने ओळखले गेले.
हनुमानाचे सामर्थ्य आणि सूर्यदेवांचे शिष्यत्व. लहानपणापासूनच हनुमान असाधारण शक्ती आणि बुद्धिमत्तेचे धनी होते. एकदा बालपणी त्यांनी सूर्याला एक लाल फळ समजून त्याला पकडण्यासाठी आकाशाकडे झेप घेतली. ही घटना पाहून देव काळजीत पडले आणि इंद्राने आपल्या वज्राने हनुमानावर प्रहार केला, ज्यामुळे त्यांची हनुवटी म्हणजे हनू तुटली. याच कारणामुळे त्यांना हनुमान या नावाने ओळखले जाऊ लागले. पवनदेव या घटनेमुळे क्रोधित झाले आणि त्यांनी वायूचा प्रवाह थांबवला, ज्यामुळे सर्व प्राणी श्वास घेण्यास त्रास अनुभवू लागले. देवाने ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची प्रार्थना केली, ज्याचा परिणाम म्हणून सर्व देवांनी मिळून हनुमानाला विविध वरदान दिले, ज्यामध्ये अमरत्व, इच्छेनुसार रूप धारण करण्याची शक्ती आणि इतर अद्भुत शक्तींचा समावेश होता. युवा अवस्थेत पोहोचल्यावर हनुमानाने आपला बहुतेक वेळ तपश्चर्या आणि अध्ययनात घालवला. ते वेद आणि शास्त्रांच्या अध्ययनात निपुण झाले आणि आपल्या शक्तींचा विकास करण्यासाठी नियमितपणे कठोर तपश्चर्या करायचे. हनुमानाने ब्रह्मचार्य व्रत धारण केले आणि ते भगवान रामाचे भक्त बनले. हनुमानाच्या तपस्येवर आणि भक्तीवर प्रसन्न होऊन विविध देव त्यांना अधिक शक्ती प्रदान करू इच्छित होते, परंतु हनुमानाने नेहमी नम्रतेने सांगितले की भगवान रामाची भक्तीच त्यांच्यासाठी सर्वात मोठे वरदान आहे. जेव्हा हनुमान तरुण झाले तेव्हा त्यांनी विद्याप्राप्तीसाठी सूर्यदेवांना आपले गुरु बनवण्याचा निश्चय केला. सूर्यदेव नेहमी गतिमान असत, म्हणून हनुमानाने त्यांच्यासोबत चालता चालता विद्या प्राप्त करण्याचा निर्णय घेतला. हनुमानाने आपले मुख पूर्व दिशेला करून आणि सूर्याकडे तोंड करून चालता चालता विद्येचे अध्ययन केले. सूर्यदेवाकडे 9 प्रकारच्या विद्या होत्या: व्याकरण, ज्योतिष, ध्यानयोग, नीतिशास्त्र, तर्कशास्त्र, योगशास्त्र, अध्यात्मशास्त्र, वेदांत आणि कामशास्त्र. हनुमान आणि सुवर्चला याचा विवाह. हनुमानाने 8 विद्यांचे अध्ययन केले, परंतु कामशास्त्र, विवाहाशी संबंधित ज्ञान याचे अध्ययन केले नाही, कारण ते ब्रह्मचारी होते. सूर्यदेवाने हनुमानाला सांगितले की 9वी विद्या कामशास्त्र प्राप्त करण्यासाठी त्यांना विवाहित होणे आवश्यक आहे. हनुमानाने आपल्या ब्रह्मचार्याचा दाखला देत याला नकार दिला. सूर्यदेवाने तेव्हा एक रहस्य सांगितले की काही विशेष विद्या अशा आहेत ज्या केवळ विवाहित व्यक्तीच प्राप्त करू शकते. सूर्यदेवाने हनुमानाला एक उपाय सुचवला की त्याने सांगितले की ते आपल्या तपश्चर्याच्या शक्तीने एका कन्येची निर्मिती करतील, जिचा विवाह हनुमानाशी होऊ शकतो. ही कन्या केवळ औपचारिक स्वरूपात हनुमानाची पत्नी असेल आणि विवाहानंतर ते दोघे आपापल्या मार्गावर जाऊ शकतात. हनुमान आपल्या भक्ती आणि तपश्चर्येत आणि ती कन्या तिच्या तपश्चर्येत. अशा प्रकारे सूर्यदेवांनी आपल्या दिव्य शक्तीने एका सुंदर कन्येची निर्मिती केली, जिचे नाव सुवर्चला ठेवले गेले. सुवर्चला शब्दाचा अर्थ आहे सुंदर तेज असलेली. ती अत्यंत तेजस्वी, सुंदर आणि गुणवान होती. सूर्यदेवाने हनुमान आणि सुवर्चला याचा विवाह एका साध्या समारंभात संपन्न केला. विवाह दरम्यान हा स्पष्ट करार झाला की हा केवळ औपचारिक विवाह आहे, ज्याचा उद्देश हनुमानाला कामशास्त्राची विद्या प्राप्त करण्यासाठी मदत करणे हा आहे. विवाहानंतर सुवर्चला आपल्या तपश्चर्येत लीन झाली आणि हनुमान आपल्या ब्रह्मचार्य व्रतावर ठाम राहिले. विवाहानंतर हनुमानाने सूर्यदेवाकडून कामशास्त्रासह सर्व 9 विद्यांचे ज्ञान प्राप्त केले. अशा प्रकारे पराशर संहितेनुसार हनुमान विवाहित असूनही ब्रह्मचारी राहिले. इतर विवाह आणि पुत्र, मकरध्वज, काही इतर पौराणिक कथानुसार हनुमानाचा आणखी एक विवाह वरुण देवांची कन्या अनंग कुसुमा हिच्याशी झाला होता. ही कथा अशी आहे: रावण आणि वरुण देव यांच्यात युद्ध पेटले होते. वरुण देवांची स्थिती कमकुवत होत होती. त्यांनी हनुमानाकडे मदत मागितली. हनुमानाने रावणाविरुद्ध वरुण देवांची बाजू घेतली आणि त्यांना विजय मिळवून दिला. या मदतीवर प्रसन्न होऊन वरुण देवांनी हनुमानाला पुरस्कार म्हणून आपली कन्या अनंग कुसुमा हिचा हात दिला. हनुमानाने ब्रह्मचारी असल्याचा हवाला देऊन याला नकार देऊ इच्छिला, परंतु वरुण देवाने आग्रह धरला की हा केवळ औपचारिक विवाह असेल आणि दोघेही आपापल्या व्रतावर ठाम राहू शकतात. शेवटी हनुमानाने वरुण देवाचा आग्रह स्वीकारला आणि अनंग कुसुमाशी विवाह केला. विवाहानंतर अनंग कुसुमा देखील तपश्चर्येत लीन झाली आणि हनुमान
आपल्या ब्रह्मचारी व्रतावर दृढ राहिले. काही दुर्मिळ ग्रंथांमध्ये हनुमानाच्या तिसऱ्या विवाहाचाही उल्लेख आढळतो, जो रावणाची नात सत्यवती हिच्याशी झाला होता. ही कथा अशी आहे, जेव्हा हनुमान लंकेत माता सीतेचा शोध घेत होते तेव्हा ते रावणाच्या राजवाड्यातही गेले. तिथे त्यांनी रावणाची एक नात सत्यवती हिला पाहिले, जी अत्यंत सुंदर आणि धार्मिक प्रवृत्तीची होती. सत्यवतीने हनुमानाची वीरता आणि भक्ती पाहून प्रभावित होऊन त्यांना माता सीतेबद्दल महत्त्वाची माहिती दिली. नंतर जेव्हा रामाने लंकेवर विजय मिळवला आणि रावणाचा वध केला तेव्हा सत्यवती अत्यंत दुःखी झाली, परंतु तिने राम आणि हनुमानाबद्दल कोणताही द्वेष ठेवला नाही, कारण तिला माहीत होते की रावण अधर्माच्या मार्गावर होता. रामाने सत्यवतीच्या या निष्पक्ष आणि धार्मिक विचारांवर प्रसन्न होऊन तिला आशीर्वाद दिला आणि हनुमानाशी तिचा विवाह करण्याचा प्रस्ताव मांडला. हनुमानाने सुरुवातीला याला नकार दिला, परंतु रामाच्या आज्ञेवर आणि सत्यवतीच्या भक्तीवर प्रसन्न होऊन शेवटी याला स्वीकारले. अशा प्रकारे हनुमानाचा तिसरा विवाह सत्यवतीशी झाला. हा देखील एक औपचारिक विवाह होता. त्यानंतर दोघेही आपापल्या व्रतावर ठाम राहिले. हनुमान बालब्रह्मचारी होते, तरीही त्यांना एक पुत्र होता, ज्याचे नाव मकरध्वज होते. ही एक अत्यंत रंजक कथा आहे, जी वाल्मिकी रामायणात वर्णित आहे. जेव्हा हनुमानाने लंका दहन केले तेव्हा त्याच्या शरीरातून घाम निघाला. लंका दहनानंतर जेव्हा हनुमान समुद्रात स्नान करीत होते तेव्हा त्यांच्या शरीरातून निघालेला घामाचा थेंब समुद्रात पडला. समुद्रात मकर म्हणजे माशाने तो घामाचा थेंब गिळला. त्या घामामध्ये हनुमानाचा अंश समावेश होता, ज्यामुळे मकर गर्भवती झाली आणि त्यापासून एका पुत्राचा जन्म झाला, ज्याचे नाव मकरध्वज ठेवले गेले. मकरध्वज हनुमानाप्रमाणे शक्तिशाली आणि पराक्रमी होता. नंतर तो राम आणि लक्ष्मण हे रावणाद्वारे पाताळ लोकात बंदी बनवले गेले तेव्हा हनुमान त्यांना वाचवण्यासाठी पाताळ लोकात गेले. तेथे त्यांना कळले की पाताळ लोकांच्या द्वाराचे रक्षण त्यांचाच पुत्र मकरध्वज करीत आहे. हनुमान आणि मकरध्वज यांच्यात युद्ध झाले, ज्यामध्ये अखेर हनुमानाने मकरध्वजाचा पराभव केला. अशा प्रकारे हनुमानाने आपल्या पुत्राला पहिल्यांदा पाहिले आणि ओळखले. निष्कर्ष आणि आध्यात्मिक महत्त्व. आजही तेलंगणा राज्याच्या खम्मम जिल्ह्याच्या एलंदू गावात श्री सुवर्चला संहित हनुमान मंदिर स्थित आहे. हे भारतातील एकमेव मंदिर आहे जिथे हनुमानाची पत्नी सुवर्चला हिच्यासोबत पूजा केली जाते. या मंदिराशी संबंधित एक मान्यता आहे की जे दाम्पत्य या मंदिरात दर्शन घेतात त्यांच्या वैवाहिक जीवनात संघर्ष आणि तणाव दूर होतात. हे मंदिर हैदराबादपासून सुमारे 220 किलोमीटर अंतरावर असून भक्तांसाठी एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. आता प्रश्न पडतो की जर हनुमानाचे 3 विवाह झाले आणि एक पुत्रही होता तर त्यांना बालब्रह्मचारी का म्हटले जाते? याचे उत्तर हे आहे की हनुमानाने सर्व विवाह केवळ औपचारिक होते, ज्यांचा उद्देश विशेष परिस्थितीत विशेष कार्याची पूर्तता करणे हा होता. हनुमानाने आपल्या जीवनात कधीही वैवाहिक जीवनाचे पालन केले नाही आणि ते नेहमी आपल्या ब्रह्मचार्य व्रतावर ठाम राहिले. त्यांच्या पत्नी सुवर्चला, अनंगकुसुमा आणि सत्यवती यांनीही विवाहानंतर आपापल्या तपश्चर्येत स्वतःला झोकून दिले आणि कधीही पतिव्रता धर्माचे पालन केले नाही. अशा प्रकारे हनुमान वस्तुतः ब्रह्मचारीच राहिले. जरी औपचारिक स्वरूपात त्यांचे 3 विवाह झाले होते. जिथपर्यंत मकरध्वजाचा प्रश्न आहे तो हनुमानाच्या घामापासून उत्पन्न झाला होता, ना की सामान्य प्रजनन प्रक्रियेतून. म्हणून मकरध्वजाचे पिता असूनही हनुमानाचे ब्रह्मचार्य अबाधित राहिले. हनुमानाच्या विवाहाची कथा केवळ पौराणिकच नाही तर तिचे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक महत्त्वही आहे. ही कथा दर्शवते की विवाह केवळ शारीरिक संबंधापुरता मर्यादित नसून तो आत्मिक मिलनाचेही प्रतीक आहे. आधुनिक विज्ञानही हे मान्य करते की मानवी जीवनात सर्व प्रकारच्या ऊर्जेचे संतुलन आवश्यक आहे. हनुमानाच्या विवाहाची कथा या संतुलनाचे प्रतीक आहे, जिथे त्यांनी विवाह करूनही आपल्या ब्रह्मचार्य व्रताचे पालन केले आणि आपल्या आध्यात्मिक साधनेत अढळ राहिले. या व्यतिरिक्त ही कथा हे देखील शिकवते की कोणत्याही नात्यात समर्पण आणि त्यागाचे महत्त्व असते.
हनुमानाच्या तिन्ही पत्नी समर्पण आणि त्यागाचे उत्कृष्ट उदाहरण आहेत, ज्यांनी आपल्या वैयक्तिक सुखापेक्षा धर्म आणि कर्तव्याला प्राधान्य दिले. ही कथा आपल्याला शिकवते की विवाह ही एक सामाजिक आणि धार्मिक संस्था आहे, जिचे पालन संयम, समर्पण आणि त्यागासह केले पाहिजे. हनुमानाच्या विवाहाची कथा स्त्री पुरुष संबंधामध्ये समानता, सन्मान आणि स्वातंत्र्य महत्त्व अधोरेखित करते. हनुमानाने आपल्या पत्नीच्या निर्णयांचा आणि आध्यात्मिक मार्गाचा सन्मान केला आणि त्यांना स्वतःच्या मार्गावर चालण्याचे स्वातंत्र्य दिले. हा परस्पर सन्मान आणि समज निरोगी आणि सुखी वैवाहिक जीवनाचा आधार आहे. शेवटी हनुमानाच्या पत्नीची कथा आपल्याला हे देखील शिकवते की आध्यात्मिक विकास आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग सर्वांसाठी खुला आहे, मग तो विवाहित असो व अविवाहित. आपल्या निवडलेल्या मार्गावर दृढता आणि समर्पणाने चालणे महत्त्वाचे आहे. प्रिय प्रेक्षकांनो, या प्रेरणादायी कथेबद्दल तुमचे विचार आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया हिला लाईक करा आणि अधिक लोकांपर्यंत पोहोचवा. तसेच कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम लिहून आपला श्रद्धाभाव व्यक्त करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय बजरंगबली. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.